हिंगोली शहराच्या विकासाला गती देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला गेला असून शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 461च्या सुमारे 6.78 किलोमीटर रस्त्याचे पेव्हड शोल्डरसह चौपदरीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने तब्बल 180.38 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर या प्रस्तावाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हिंगोली शहरात वाढत्या वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात कोंडी होत होती. अरुंद रस्ते आणि अवजड वाहनांमुळे नागरिकांना रोजच्या प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र आता चौपदरीकरणामुळे आणि प्रस्तावित उड्डाणपुलांमुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. विशेष म्हणजे कयाधू नदीवरील नवीन पूल आणि रेल्वे उड्डाणपुलाच्या कामामुळे शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित आणि जलद होणार आहे. त्यामुळे हिंगोली शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होऊन शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आमदार मुटकुळे यांनी आभार मानले आहेत. या निर्णयामुळे शहरातील व्यापार, उद्योग आणि आर्थिक हालचालींना मोठी चालना मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हिंगोली शहराचा कायापालट करणे आणि नागरिकांचा प्रवास सुखकर करणे हे आमचे ध्येय आहे. चौपदरीकरण, पूल आणि उड्डाणपुलामुळे शहराच्या विकासाला मोठी गती मिळेल अशी प्रतिक्रिया आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांनी दिली आहे. एकूणच या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे हिंगोली शहराचा चेहरामोहरा बदलणार असून नागरिकांसाठीही दिलासादायक आणि विकासाची मोठी बातमी ठरत आहे.